या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार आणि सखोल चौकशी करणार. मग मागचे म्युनिसिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकारमधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही, कारण ही मुंबईची लूट सुरू आहे. पण एका बाजूला मुंबईची ही लूट सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्राची तर लूट अफाट सुरू आहे. आपण पाहत असाल मध्यंतरी अजून एक विषय आला होता, तो म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा. साधारणपणे आपल्याला आठवत असेल, या फोटोवर मी आक्षेप घेतलेला आणि ते पेपरमध्ये पण आलेलं होतं. हे कॉन्ट्रॅक्टर कुठेही दिसत नाहीये, पण पोलीस खड्डे भरायला लावलेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची मजा चालू आहे. पाऊस पडला की जातील दुबई, सिंगापूर, कुठे जण जायचे तिथे, पण पोलिसांना खड्डे भरायला लावतात. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. एरवी आपण पाहत असतो, आम्हाला मोठं मोठं यूट्यूब पॉडकास्टवर वगैरे ऐकायला येतं की आम्ही 2 मिनिटात एवढे किलोमीटर बनवतो, चंद्रापर्यंत रस्ते बनवणार, पाण्यातून रस्ते बनवणार, अमुक करणार तमुक करणार. मुद्दा असा आहे, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, हे तिन्ही रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत. एवढा महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे? मागच्या वेळी देखील आमच्या चाकरमान्याने हा विषय काढला होता की गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो, कोकणात जातो, तेव्हा खड्डेच खड्डेत, रस्ता दिसत नाहीये. आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबरपर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल. पुन्हा एकदा 8 महिने होऊन गेलेले आहेत, जुलै आलेला, पुढचे गणपती आलेले आहेत, पण खड्डे भरले गेलेले नाहीत. आणि तिसरीकडे जसं NHAIचा हा गोंधळ सुरू आहे, मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करीन की तुम्ही येऊन, खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल, तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की किती खड्डे ह्या 3 महामार्गांवर पडलेले आहेत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.